गीता अध्याय 12 श्लोक 2. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. मनाला माझ्या ठिकाणी स्थित करून नित्य निरंतर माझ्यातच मग्न झालेले जे भक्त परमश्रद्धेने युक्त होऊन माझी उपासना करतात ते माझ्या मताने सर्वश्रेष्ठ योगी आहेत. भगवंतांनी नेमका हाच निर्णय अर्जुनाचा प्रश्न नसताना सुद्धा पूर्वी 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात दिला होता. परंतु त्यावेळी त्या विषयात आपला प्रश्न नसल्याने त्या निर्णयाला अर्जुन पकडू शकले नाहीत. कारण स्वतःचा प्रश्न नसताना ऐकलेली गोष्टही बहुतेक लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात असा प्रश्न केला आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनातील एखाद्या विषयाला जाणून घेण्याची पूर्ण अभिलाषा आणि उत्कंठा ह्याच्या अभावात तसेच आपला प्रश्न नसल्या कारणाने सत्संगात ऐकलेल्या आणि शास्त्रात वाचलेल्या साधना संबंधी मार्मिक आणि महत्वाच्या गोष्टी बहुतेक साधकांच्या लक्षात येत नाहीत. जर तीच गोष्ट त्यांच्या प्रश्नाच्या उत्तरात समजून सांगितली गेली तर ती गोष्ट आपल्यासाठी विशेषत्वाने सांगितली गेली आहे असं वाटून श्रद्धेने तो ग्रहण करत असतो. प्रायः साधक ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींना आपल्यासाठी न समजता त्यांची उपेक्षा करतात. परंतु असे असले तरीही त्यांच्यात त्या गोष्टींचे संस्कार सामान्य रूपाने राहतातच, जे विशेष उत्कंठा निर्माण झाल्यास जागृत होऊ शकतात. म्हणून साधकांनी त्यांनी जे काही ऐकले किंवा वाचले असेल त्याला आपल्यासाठीच सांगितले आहे असे समजून आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरविण्याचा प्रयत्न करावा. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते. मन तिथे जोड घेते जेथे प्रेम असते. ज्याच्याविषयी प्रेम असते त्याचे चिंतन होत असते. नित्ययुक्ता हा याचे तात्पर्य साधकाने स्वतः भगवंतात लागावे हेच आहे. भगवंतच माझे आहेत आणि मी भगवंताचा आहे हेच स्वतःचे भगवंतात लागणे आहे. भगवत प्राप्ती हा स्वतःचा दृढ उद्देश झाल्यावर मन बुद्धी आपोआप भगवंताकडे धाव घेतात. या उलट स्वतःचा उद्देश भगवत प्राप्ती नसेल तर मन बुद्धीला भगवंताकडे वळविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते पूर्णपणे भगवंतात लागत नाही. परंतु जेव्हा स्वतःच आपल्याला भगवंताचा मानतो तेव्हा मन बुद्धी भगवंतात तल्लीन होऊन जातात. स्वयं कर्ता आहे आणि मन बुद्धी करण आहेत. करण कर्त्याच्या आश्रित राहत असते. जर कर्ता भगवंताचा झाला तर मन बुद्धिरूपी करण आपोआप भगवंतात लागतील. साधकाची हीच चूक होत असते की तो आपण स्वतः भगवंतात न लागता मनबुद्धीला भगवंतात लावण्याचा अभ्यास करत असतो. आपण स्वतः भगवंतात लागल्याशिवाय मनबुद्धी भगवंतात लागणे कठीण जाते. म्हणूनच साधकांची ही व्यापक तक्रार असते की मन बुद्धी भगवंतात लागत नाही. मन बुद्धी एकाग्र झाल्याने सिद्धी समाधी इत्यादी तर होऊ शकते, परंतु कल्याण तर आपण स्वतः भगवंतात लागल्यानेच होईल. उपासनेचे तात्पर्य स्वतः आपणाला भगवंताला अर्पित करायचे की मी भगवंताचाच आहे आणि भगवंतच माझे आहेत. स्वतःला भगवंताला अर्पित करण्याने नाम जप चिंतन ध्यान सेवा पूजा इत्यादी तसेच शास्त्रविहित संपूर्ण क्रिया आपोआप भगवंतासाठीच होतात. शरीर प्रकृतीचा आणि जीव परमात्म्याचा अंश आहे. प्रकृतीचे कार्य शरीर इंद्रिये मन बुद्धी आणि अहम याच्याशी तादात्म्य ममता आणि कामना न करता केवळ भगवंतालाच आपलं मानणारा हे म्हणू शकतो की मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत. असा म्हणणारा किंवा मानणारा भगवंताशी कोणता नवीन संबंध जोडत नाही. चेतन आणि नित्य असल्यामुळे जीवाचा भगवंताशी संबंध स्वतःसिद्ध आहे. परंतु
त्या नित्यसिद्ध वास्तविक संबंधाला विसरून जाऊन जीवाने आपला संबंध प्रकृती आणि तिचे कार्य शरीराशी मानून घेतला, जो अवास्तविक आहे. म्हणून जोपर्यंत प्रकृतीशी मानलेला संबंध आहे तोपर्यंत भगवंताशी आपला संबंध मानण्याची आवश्यकता आहे. प्रकृतीशी मानलेला संबंध तुटताच भगवंताशी आपला वास्तविक आणि नित्यसिद्ध संबंध प्रगट होत असतो. त्याची स्मृती प्राप्त होते. नष्टो मोह स्मृती लब्धा 18व्या अध्यायात 73व्या श्लोकात सांगितलं आहे. जडतेला सम्मुख झाल्याने अर्थात त्यांच्यापासून सुखाचा भोग घेत राहिल्यामुळे जीव शरीराशी मीपणाचा संबंध जोडून घेतो, अर्थात मी शरीर आहे असे समजतो. अशा प्रकारे शरीराशी मानलेल्या संबंधामुळेच तो वर्ण, आश्रम, जाती, नाव, व्यवसाय तसेच बालपण, तारुण्य इत्यादी अवस्थांना स्मरणात न ठेवता सुद्धा स्वाभाविक रूपाने आपल्याच असल्याचे समजतो. अर्थात त्यापासून आपण वेगळे आहोत असे समजत नाही. जीवाची विजातीय शरीर आणि संसाराशी चुकीने केलेल्या संबंधाची मान्यता इतकी दृढ राहते की मुद्दाम आठवण न ठेवता सुद्धा सदा स्मरण राहत असते. जर त्याने आपल्या सजातीय चेतन आणि नित्य परमात्म्याशी असलेल्या आपल्या वास्तविक संबंधाला ओळखले तर तो कोणत्याही अवस्थेत परमात्म्याला विसरू शकणार नाही. मग उठता बसता, खाता पिता, झोपता जागता नित्य प्रत्येक अवस्थेत भगवंताचे स्मरण चिंतन आपोआप होऊ लागते. ज्या साधकाचा उद्देश सांसारिक भोगांचा संग्रह आणि त्यापासून सुख घेण्याचा नसतो तो एकमात्र परमात्म प्राप्तीच करायची आहे असा असतो. त्याच्याकडून भगवंताशी असलेल्या आपल्या संबंधाची ओळख सुरू झाली असं समजावं. या संबंधाची पूर्ण जाणीव झाल्यानंतर साधकाचे ठिकाणी मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर इत्यादीद्वारा सांसारिक भोग आणि त्याचा संग्रह करण्याची मुळीच इच्छा राहत नसते. वास्तविक जीव केवळ एकमात्र भगवंताचा असूनही जितक्या अशांत प्रकृतीपासून सुखभोग प्राप्त करू इच्छितो तितक्याच अशांत त्या भगवत संबंधाला दृढतेने पकडलेले नाही. तितक्या अंशात त्याचा प्रकृतीशीच संबंध आहे. म्हणून साधकाने प्रकृतीशी विमुख होऊन स्वतः आपल्याला केवळ भगवंताचा समजावं, त्यांच्या सम्मुख व्हावं. श्रद्धया परयोपेतास तेमे युक्त तमामतः. साधकाची श्रद्धा ज्याला तू सर्वश्रेष्ठ समजेल तेथेच राहील. श्रद्धा असल्यावर अर्थात बुद्धीला महत्त्व पटल्यावर तो आपल्या स्वतःच्या निश्चित केलेल्या सिद्धांतानुसार स्वाभाविक जीवन बनविल आणि आपल्या सिद्धांतापासून कधीही विचलित होणार नाही. ज्या ठिकाणी प्रेम असते त्या ठिकाणी मन आकृष्ट होते आणि ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्या ठिकाणी बुद्धी तल्लीन होत असते. प्रेमात प्रेमास्पंदाच्या संघाची तसेच श्रद्धेत आज्ञापालनाची मुख्यता राहत असते. एकमात्र भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्याने भक्ताला भगवंताशी नित्य निरंतर संबंधाचा अनुभव होतो. कधी वियोगाचा अनुभव येतच नाही. म्हणूनच भगवंताच्या मनात असं भक्तच वास्तविक उत्तम योगवेत्ता आहे. तेमे युक्त तमामतः बहुवचन पदाने जी गोष्ट या ठिकाणी सांगितली गेली आहे हीच गोष्ट 6व्या अध्यायाच्या 47व्या श्लोकात समेयुक्त तमो मतः या एक वचन पदाने म्हटली गेली आहे. राम 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 राम.